चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित कॅन्सर उपचार संस्थेवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अज्ञात हॅकर्सनी रुग्णालयाच्या मुख्य संगणक प्रणालीवर रॅन्समवेअर हल्ला करून संपूर्ण डेटा लॉक केल्याचा प्रकार उघडकीस आला. डेटा परत मिळवून देण्यासाठी तब्बल 1,2,34,056 बिटकॉईनची खंडणी मागण्यात आल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. 1 जून रोजी सकाळी रुग्णालयाच्या IT विभागाला सर्व्हरमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड आढळून आला. तपासणी दरम्यान संगणकाच्या स्क्रीनवर खंडणीची मागणी करणारा संदेश दिसून आला. या हल्ल्यामुळे रुग्णांची वैद्यकीय माहिती, उपचारांचा इतिहास आणि प्रशासकीय नोंदी असलेली हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम पूर्णपणे बंद पडली. परिणामी अनेक सेवा विस्कळीत झाल्या असून रुग्ण व्यवस्थापनावर त्याचा परिणाम झाला आहे. हॅकर्सनी पाठविलेल्या संदेशात संपूर्ण माहिती इन्क्रिप्ट केल्याचा दावा करत ठराविक बिटकॉईन जमा केल्याशिवाय डेटा अनलॉक केला जाणार नसल्याची स्पष्ट धमकी दिली आहे. पैसे मिळाल्यानंतरच आवश्यक डिजिटल की देण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. या प्रकारामुळे केवळ रुग्णालय प्रशासनच नव्हे तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनानं तातडीनं सायबर पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर सेलचे पथक डिजिटल पुरावे गोळा करत आहे. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील आरोग्य संस्थांच्या सायबर सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलीस स्टेशन रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 4 जून 2026 रोजी कॅन्सर हॉस्पिटल येथील अधिकारी यांनी येऊन तक्रार केली की त्यांचे जे हॉस्पिटलचे सॉफ्टवेअर आहे ते हॅक झाल्याबाबत त्यांनी तक्रार दिली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर येथे अपक्रमांक 776/2026 असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.